विश्वंभर कसा आहेस तू? बरा आहेस ना विश्वंभर? शुद्धीवर आलास तू? अंबाबाई पावली, अंबाबाई पावली. म्हणजे आता याच्या पुढे पुन्हा रडावं लागणार. अरे विश्वंभर काय सांगू तुला, काय गोंधळ झाला माहितीये का? अरे त्या तिथे त्या 3 मुली आल्या आणि त्यांनी काहीतरी असं बॉम्ब सारखं टाकलं आणि एवढा धूर झाला की काही विचारू नकोस. पण मी तुला सोडून अजिबात गेले नाही. म्हणजे मी तुला काही होऊच देणार नव्हते. पण ते काय त्या धुरात ना एकदम श्वास कोंडल्यासारखं झालं रे. त्या मुली निसटून गेल्या तिकडनं. नंदा काय सगळं कशासाठी केलंस तू? स्वतःचा जीव कशाला धोक्यात घातलास? तुझा जीव धोक्यात असताना मी माझ्या जीवाचा विचार करणार का रे विश्वंभर? अरे काय बोलतोस तू? अरे तुला माहितीये का त्या मुलींच्या हातात ना बॉम्बचा रिमोट होता. तो पाहिला आणि मी स्वीटीला इशारा केला. स्वीटीने पण चांगली फाईट दिली. मी काय केलं माहितीये का? सिक्युरिटी आणि पोलिसांना सगळ्यांना तुझ्या मागे ठेवलं. म्हटलं पहिलं माझ्या भावाला इथून बाहेर काढा, मी हलणार नाही इकडनं. सगळे पळाले एक जात. मी मात्र शेवटपर्यंत तिथे होते तुझ्यासाठी. शुभोनी माझ्यासाठी काहीच नाही केलं. नाही नंदाक्का, मी संकटात असताना शुभू मला सोडून जाऊ शकत नाही. नाही नाही म्हणजे शुभूनी मदत केली ना, पण माझ्या सांगण्यावरून. नंदाक्का, माझ्या अंगावर बॉम्ब लावला होता ना, मग तो डिफ्यूज कोणी केला? बॉम्ब स्क्वॉड बोलवलं होतं मी. साहेब, श्रावणी मॅडम. काय म्हणालास तू? साहेब काय नाही, तुम्ही आराम करा. पण विश्वंभर मला एक कळत नाहीये, त्या मुली होत्या कोण आणि तुझ्यावर असा जीवघेणा हल्ला करायचं काय कारण? साहेब हे काय प्रकरण आहे? शुभू, त्या मुलींचा काहीतरी गैरसमज झालाय. खालच्या स्तरातल्या लोकांनी लाडकी लेक योजनेमध्ये काहीतरी भ्रष्टाचार केला आणि त्यांना असं वाटते की मी गुन्हेगार आहे. पण मी याची चौकशी करणार. त्याच्या मागे कोण आहे ना, ते लवकरात लवकर मी शोधून काढणार. साहेब पण त्या मुलींची नाव आपल्याकडे नाही आहेत. त्यानंतर मी सीसीटीव्ही चेक केली की त्यांचे चेहरे दिसतील, पण सीसीटीव्हीच्या पण वायर कोणीतरी आधीच कापलेल्या होत्या. सर त्या पुढचं म्हणजे त्यांच्यातला एक माणूस आपल्या सिक्युरिटी म्हणून आलेला 1 महिनाभरापासून आपल्या इथे वावरत होता तो. पण त्या सिक्युरिटीचा आणि 4 मुलींचा शोध चालू आहे. हॅलो सर. कुणी पाठवलंय? रुद्र प्रताप गायकवाड सरांनी. येत्या 2 दिवसात ते कोल्हापूरमध्ये ड्युटी जॉईन करतील आणि आल्यावर पहिल्यांदा ते तुम्हालाच भेटायला येणार आहेत. ठीक आहे, त्यांना धन्यवाद सांगा. हो, येतो सर.